श्रीमन्तं मुक्तिभर्तारं वृषभं वृषनायकं धर्मतीर्थकरं ज्येष्ठं वंदे नंतगुणानवं। पंचपरमेष्ठी भगवान की। हाताला घडी घाला। सिद्धांत शास्त्र की। प्रथम परम पूज्य आचार्य श्री सकल कीर्ति महामुनिराज की। चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की। संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की। शांत मूर्ति वात्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की। 3,9 करोड़ महामुनिराजों की आज के आनंद की। आचार्य भगवंत सकल कीर्ति महामुनिराज मूलाचार प्रदीप या महान ग्रंथामध्ये त्या ठिकाणी पूर्वचर्चेमध्ये जसं गाडीच्या चाकाला वंगण घातलं जातं की त्या चाकाचा आवाज येऊ नये किंवा ते चाक अत्यंत व्यवस्थित पळावं अशा भावनेनं घालतात, तसंच मुनी महाराज आपल्या शरीराला आहार देत असतात की ज्या आहारामुळं त्यांची शक्ती सुरक्षित राहील आणि त्या शक्तीमुळं ते आपल्या प्राणांची रक्षा करतील आणि मोक्षमार्गाचे साधन रूप जी साधना आहे ती साधना करण्यासाठी त्यांना उपयोगी पडेल। मग तो आहार घेताना सुंदर असुंदर आहार मिळाल्यानंतर सुद्धा म्हणजे चांगला आहार मिळाला म्हणून आनंदी होत नाही आणि चुकीचा आहार म्हणजे अळणी असा स्वयंपाक मिळाला तर ते दुःखी होत नाहीत, याचं वर्णन या ठिकाणी आचार्य भगवंत सांगतात। आहारे शोभने लब्धे संतुष्टास्ते भवन्तिना अलाभे वा शुभान्नाप्तेर दुर्मनस्का न जातुचित। यदि अच्छा आहार सुंदर आहार मिल जाए तो वे संतुष्ट नहीं होते, म्हणजे फार आनंदी असं नसतात। आहार यदि न मिले वा मिले भी तो अशुभ न मिले तो भी वे मुनिराज अपने मन में खेद उत्पन्न नहीं करते। त्यांना अळणी किंवा फार चांगला आहार नाही मिळाला तरी सुद्धा ते मनामध्ये फार खेद उत्पन्न करत नाही। एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो, साधू आणि श्रावकांची कशात बरोबरी करायची। जसं साधूंना आहार चांगला मिळाला तर ते फार आनंदी होत नाहीत, चांगला नाही मिळाला तर ते दुःखी होत नाहीत, तसं श्रावकांनी सुद्धा धर्म करताना, पूजा करताना, दान देताना, कुठली विधी करताना कोणती अपेक्षा ठेवायची नाही। बिन मांगे मोती मिले, मांगे मिले न भीक। एक श्रद्धा, आस्था आणि एक मनामध्ये भाव शुद्ध ठेवून आपण धर्म करायला पाहिजे। तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो, आचार्य श्री विद्यासागरजी महाराज आयुर्वेदिक चिकित्सालय याची पूजा झाली। सवाल काढायचं का नाही काढायचं, कसं करायचं असं विचार केला आणि माझ्या मनात आलं आपलेच सगळे भक्त, आपले श्रावक, कुणाकडे बघायचं आणि कुणाला वाढव म्हणायचं आणि कुणाला सोडून द्यायचं। मी म्हटलं सवाल काढायचीच नाही। मग एक 10-20 लोकांची, ठराविक लोकांची, कारण मला तिथं निर्व्यसनी विचारानं
पवित्र अशा लोकांच्याकडं ते संस्कार करायचे होते. सवाल घेतला आणि तो एखादा दारू पिणार असला तर, मावा गुटखा खाणार असला तर संस्कार व्यवस्थित होणार नाहीत, म्हणून मी निर्व्यसनी माणसांचं एक 7-8-10 जणांचं चयन केलं. त्यात पण सौदर्मिंद्रासाठी ही 5-6 जणच, मुख्य पात्रांच्यासाठी 7-8-10 जणच असं मी निवड केलं. आणि ती निवड केल्यानंतर प्रत्येकानं बोलून सांगितलं असं असं काही नाही, आचार्यशी तुम्ही सांगशीला तसं, तुम्ही सांगशीला तसं. त्यात शेवटच्या टप्प्यात मी आलो आणि ठरवलं, श्यामगोंडा पाटील गुरुजी तुम्हाला सौदर्मिंद्र करायचं आहे, जयसिंगपूरचे. महाराजजी आम्हाला मान्य आहे. मग त्यांनी म्हटले, महाराजजी सौदर्मिंद्र एवढ्या चांगल्या पूजेत आम्हाला करलाय, त्याची काय तर दानराशी तुम्ही आम्हाला सांगा. मी म्हटलो, दानराशी मी काय सांगत नाही, तुमच्या फक्त गुणाकडं आणि कर्तृत्वाकडे बघून आम्ही तुम्हाला एक पद द्यायला लागलोय, तुम्हाला काय योग्य वाटेल ते द्या. तर बिन सांगता अशोकांना त्या माळावर काय राहायची सोय नाही, काय नाही काय नाही. तर तिथं त्या श्यामगोंड पाटील गुरुजींनी 15 लाख रुपये, मी बिन सांगता स्वतःच्या मनानं 15 लाख रुपये दिले. आणि ते जयसिंगपूरमध्ये राहायला, मग त्यांना तिथं खोल्या आजूबाजूला 1-2 किलोमीटरवर फार्म हाऊस त्यानं बघताना, आचार्यशी आम्ही इथल्या इथं आहे 7-8 किलोमीटरवर, आम्ही येऊन जाऊन करतो, तुम्ही काय काळजी करू नका, आम्हाला काहीही नको, तुम्ही नुसतं आम्हाला सौदर्मिंद्र व्हायची संधी दिलाय, हेच माझं मोठं भाग्य. ते झालं. हत्तीचा विषय चालू झाला, परमिशन हे ते. मला आमचे संजय खोतसर ईशान इंद्र झालते, त्यांनी 11 लाख रुपये ईशान इंद्रला बिन मी बोलताच मनानं 11 लाख रुपये दिले. वर्धमान सर आमचे कुरुचीचे, त्यांच्या आईवडिलांना कुबेरिंद्र केलं, 9 लाख रुपये, एकही सवाल काढले नाहीत. सगळं झालं. महायज्ञनायक आम्ही ते होरे मॅडमांना दिलं. ते सवाल काढलो असतो तर थोडंच झालं असतं. होरे मॅडमांना आम्ही आमच्या संस्थेचे मार्गदर्शक, एक चांगली व्यक्ती, धार्मिक व्यक्ती म्हणून दिलं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्यांनी आत्तापर्यंत किती दिलेत हे आम्हाला पण लक्षात येत नाही, एवढे पैसे दिले. माता पिता म्हणून संतोष काका धाराशिवचे, त्यांना दिले. आता तो आकडा मी तुम्हाला सांगण्यासारखा नाही, जिथं आकडा सांगण्यासारखाच नाही. मला जेवढं माहीत होतं तेवढं मी माहिती काढली, म्हणजे मला जेवढं माहिती आहे तेवढं. तर मला शेवटपर्यंत कळलं होतं 48 लाख परवा. पण 3 दिवसापूर्वीची मीटिंग झाली, त्याच्यात संजूदादांनी मला आकडा सांगितल्यावर मला पण विश्वास पटना. हा माता पिताचा मान दिलाय म्हणून नव्हे, आचार्यशींचं स्वप्न आणि चंद्रपूर सागर महाराजांची इच्छा म्हणून हे ठराविक परिवारवाले सगळं नुसतं दानच देतात. आता काल परवा दिवशी वर्धापन दिन, पहिला दिवस, हॉस्पिटल चालू होऊन मीटिंग चालू झाली, सगळं झालं. होरे सर उठले, 1 लाख रुपये प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्तानं आमच्या परिवाराकडनं अनुदान. म्हणजे त्यांनी आत्तापर्यंत त्या परिवाराच्या माध्यमातून आमच्या संस्थेला कमीत कमी 25-1 लाख रुपयेपेक्षा दान जास्त आलं असेल. भक्तीनं 1 रुपये आम्ही कुणाला सांगितलं नाही. सगळं झालं. सुवर्ण सौभाग्यवतीचा मान, त्यांना नियम आहेत. नवरा बायको ती सौभाग्यवती पाहिजे, तिचे आई वडील जिवंत पाहिजेत, इकडं सासू सासरे जिवंत पाहिजेत, पहिला मुलगा पाहिजे. तुमच्या शिरदवाडमध्ये सौदर्मिंद्र आणि ईशानिंद्र व्हायला 90% लोक योग्यतेचे आहेत. किती? 90%. इथं बसलेल्या यांच्यात सांगा, आई वडील जिवंत आहेत, सासू सासरी जिवंत आहेत, ती सौभाग्यवती आहे आणि पहिला मुलगा आहे. किती जण आहेत तिथं? हात सवाल धरायचं राहू दे, नुसतं हात तर वर करा. किती जण आहेत? हां, कुणाची सून, कुणाची मुलगी किंवा इथं बसलेले आहेत, मी स्वतः. किती जण आहेत सांगा, हात वर करा. पाटल्या काढून घेत नाही, डुप्लिकेट आहेत मला माहिती आहे. 1. तुम्ही इथं 70-80 महिला बसला आहे, त्यातलं किंवा इकडले सगळे मिळून 100 वर तुम्ही लोक आहे, पण त्याच्यात फक्त 5 नावं निघली.
किती नावं निघली? सौधर्म इंद्र ईशान इंद्र म्हटलं तर एक 7-8 दात लागतील काही अडचणी निमित्त, नाही तर सगळ्यांच्या हातवर योग्यतेची अपेक्षा नव्हती. किती महत्वाचं पद आहे आणि ते होतच नव्हतं. म्हणजे आम्हाला मग असं सगळी मिटिंगला बसलोय पूजेची तारीख डिक्लेअर करायचं म्हणून, आणि सहज बोलता बोलता म्हटलो सगळे झाले खरं एकच सवाल राहिलंय, त्याचं मनात जरा असं वाटलं असं म्हणालोय, ते काय त्याला नियम माहीत नाही, अटी माहीत नाही, काय नाही. तो बाबू काका सुरेश जोशी नाते पुतेचे ते म्हटले महाराज काय म्हणा लागल्यात? ते आमची इंद्रजित भैया म्हणले ते सुवर्ण सौभाग्यवतीचं सवाल राहिले. मग माझं नाव दे की. अरे त्याला असं असं पोरग, मग सगळं तुझी सून आणि पोरग बसतंय बघ, चालतंय देऊन याचं नाव. नाही महाराजांना पैसे तर विचार. महाराजांच्या स्वप्नापेक्षा पैसे कुठलं, देऊन टाका माझं नाव द्या जावा. काय आकडा नाही काय नाही. आले मला सांगितले असं असं. मी म्हटलं बाबू काका नको, आत्ता तर 4-5 लाख रुपये दान दिलायस तुझ्या गावात. त्यांच्या गावात मार्च महिन्यामध्ये अष्टानिकमध्ये त्यांनी स्वतःच्या परिवाराच्या तर्फे सिद्धचक्र विधान घालणार होते. 15-16 लाख रुपये खर्चून स्वतःच्या घरात. मी म्हटलं तुझं विधान आहे त्याला 15-20 लाख रुपये खर्चणार आहेस, नको विधान कॅन्सल, पण हे पद मी घेणारच. दिला मनानं 7 लाख रुपये दान दिला. लक्षात ठेव, मनानं सुवर्ण सौभाग्यवतीला. जर एक अशा जिथं एक घरचा समाज नाही अशा ठिकाणी लोकांनी भक्तींनी एवढं दान देऊ शकतात, निस्वार्थ भावना पाहिजे. आणि हे सगळं दिल्यावर आम्ही चर्चा करू. ती सगळी पदाधिकारीच आमची, त्यांना सोन्याचं कंकण, यांना आचारशी आम्हाला दोऱ्याचं कंकण बांधायचं. सोन्याचं कंकण नको, चांदीचं कंकण नको. हत्ती घोडे आम्हाला नसलं तर चालतील. मी म्हटलं तुमच्या निमित्तानं आलं तर रोज एक सवाल होईल, 2-3 आणि त्याचे पैसे निघतील. संस्थेचा फायदा होत असेल तरच हत्ती घोडे, नसलं तर आम्हाला हत्ती नको, घोडा नको, आम्हाला चांदीचं कंकण नको. 15 लाख रुपये देणारा गुरुजी आम्हाला दोऱ्याचं कंकण बांधा, 1 रुपये पैसे शिल्लक ठेवूया आणि हॉस्पिटल आपलं तयार करूया, तेच आमचा सन्मान आहे, आम्हाला काही नको. आणि तेच गुरुजी सारखं म्हणणारे 1 वर्षात तुमच्या सान्निध्यात आल्यापासून आम्ही पूर्वी धार्मिक वाईट काय नव्हतो पण धार्मिक नव्हतो, पण तुमच्या नादाला लागल्यापासून एवढा धर्म कळला. कायम ते मी समाधी भावनाची संध्याकाळी म्हणतोय ते त्यांच्या डोकीत बसलं आणि सारखं म्हणणार माझी समाधी व्हायला पाहिजे, माझी समाधी व्हायला पाहिजे. मी हां दिन रात कुठलं मेरा अंतिम मरण समाधी, सारखं हेच म्हणणार दिवसभरात. शिखरजीला गेले, अगदी आनंदात हसत नाचत सगळे गेलेत. शिखरजीची चढायच्या वेळेला म्हणले जर थंड आहे मला कसं तर वाटतंय, तुमचं तुम्ही जावं म्हणले. आणि पायथ्याला जाऊन परत खोलीकडे आल्यात. सगळे घरातले वर गेलेत, त्यांची बायको आमची टीम सगळी, आणि तिथं निम्म्यात गेल्यात. इथंपर्यंत आलो आणि बिन जातं कसं जायचं म्हटले. आणि कोणाला माहीत नाही ते डोली गेले, डोलीत बसले. शनिवारचा दिवस मुनी सुरतनाथ भगवंतांच्या पायथ्याला तिथं चंद्रपूर भगवंतांचं दर्शन केलं, टोकाचं शिल्पी काढलेत. माझ्यावर लई भक्ती त्यांची. शिल्पी काढलेत आणि असं बोट केलेलं शिल्पी काढलेत, सगळं झालंय. आणि डायरेक्ट पार्श्वनाथ टोकाकडे जाऊया म्हटले बंधलं न करता. आणि मुनी सुरतनाथ टोकांच्या पाशी आले, कारण आपल्या ज्या हॉस्पिटलमध्ये कासवाच्या पिठावर ठेवलेली मुनी सुरतनाथांची छोटी मूर्ती आहे त्यांना ती फार आवडत होती. आणि मुनी सुरतनाथ भगवंतांच्या तिथं आलं, त्यांना छातीत जरा त्रास व्हायला लागला. तिथंच त्या चरणाच्या बाजूला त्या आपलं कट्टा असतोय तिथं बसले. आणि बघा काही कुणाच्या ध्यानीमेंनी तिथं 2 माताजी आल्या. त्या रोज माताजी असं दर्शन करणार, त्या दिवशी उलटं दर्शन करता आल्यात. आणि बरोबर त्यांना छातीचा त्रास व्हायला माताजी जवळ आल्यात. माताजी त्यांना सांगायला लागल्यात नमोकार मंत्र. माताईच्या कमंडलमधलं उंजवीत पाणी घेतल्यात घोटभर,
ते माताईंच्या कमंडमधलं पाणी पिले आणि त्या माताजी नमोकार मंत्र सांगायला लागलेत आणि यांचा जीव गेला. मेरा अंतिम मरण समाधी तेरे दर पर हो. मुनी सुरतनाथ भगवंतांचं टोक शनिवार. त्यावेळी त्यांचं मरण होणारच होतं, पण खोलीत गेले असते ते. पण त्यांची भावना आणि एवढं मन स्वच्छ आणि एवढं निर्मळ होतं दानाबाबतीत आणि सगळ्या बाबतीत. आणि आदल्या दिवशी संध्याकाळी रात्री 9 वाजता रात्री सगळ्यांना म्हटल्यात काही नाही, मुलगीचं एक लग्न आहे तेवढं केलो, जबाबदारी संपली, निवांत आचारशींच्या हॉस्पिटलमध्ये नवरा बायको सेवा करायचं आणि माझं समेत शिखरजी सारख्या सिद्ध क्षेत्रावरच माझं मरण व्हायला पाहिजे. आदल्या दिवशी रात्री 9ला म्हटल्यात, 12 तासानं 9:15 वाजता मणी सुरत. काय सांगायला लागलोय मी? दान देण्याची भावना जर निस्वार्थ असेल, भाव निस्वार्थ असतील, राग द्वेष ईर्ष्या मत्सर अहंकार मोठेपणा काही नसेल, फक्त मला देवानं दिलंय त्यातलं जरा देवासाठी मला द्यायचं आहे, एवढी भावना ठेवून त्यांनी धर्म केले, दान दिले. एका साधूला मरण येणार नाही तसलं मरण त्या व्यक्तीला आलं. इथे हेच सांगितलं, धर्म करत असताना कोण काय म्हणलं, कोण काय केलं, काय झालं, काही विकल्प नाही, खेद नाही. लई कोण कौतुक केले, गर्व नाही, अहंकार नाही. मी माझं कर्तव्य केलो, देवानं मला दिलतं, धर्मामुळं मला मिळालंय, मी त्याला धर्मासाठी थोडं दिलो. एवढी भाव फक्त ठेवला तुम्ही तर लक्षात ठेवा, आपल्या ज्या धार्मिक इच्छा सगळ्या असतात त्या सगळ्या इच्छा पूर्ण होत असतात. म्हणून साधू जसं राग द्वेष न करता नीरस सरस जे मिळेल ते खातात, राग द्वेष करत नाहीत. मेनो कार्ड साधूंचा, ज्या साधूंचा मेनो कार्ड चौक्यात आदल्या दिवशी येतो ते साधू नव्हे, ते स्वाधू आहेत. आमच्या दीदींना ब्रह्मचार्यांना सक्त ताकीद आहे. विचारलं तर काय त्याग आहे तेवढंच सांगायचं, काय खातात हे सांगायचं नाही. आणि 2015 पासून दीदी संघात आहेत. ब्रह्मचारी त्याच्या अगोदरपासून आहेत. पण अजून एवढ्या दिवसात चौक्याच्या अगोदर 1 मिनिट सुद्धा महाराजजी चौक्यात जायच्या अगोदर 1 मिनिट आमचे ब्रह्मचारी चौक्यात जात नाही. जे जसं श्रावकाचं असेल तसा आहार करायचा. एखाद्या गरीबाच्या चौक्यात गेलं तर दुसऱ्यांच्या चौक्यातनं आलेलं सुद्धा मी खात नाही. त्या दिवशी त्या गरीबाच्या चौक्यात जे असेल तेच खायचं, आनंदानं खायचं. साधूंना काय फक्त गाडी चालवायची आहे, धर्मध्यान करायचं आहे म्हणून त्यांना आहार घ्यायचा आहे. त्याच्यात शिरस काय निरस काय. तुम्ही म्हणशीला लगेच आमची डेपुटीची पोरगी सौदरमिंद्राची सून म्हणा लागली, मग काल कसं माझ्या भाजीला नावं ठेवला. मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी नावं कोणाला ठेवत नाही, पण मला लहानपणापासून असं सामुदायिक कुटुंबात जगल्याची सवय आहे. मला कुणाला तर चिडवायला चांगलं वाटतंय, कुणाला तर डिवचायला चांगलं वाटतंय. मला रोज जरा कुणाच्या तर डोळ्यात पाणी आल्याशिवाय माझं अन्नच पचत नाही. मी खाल्लेलं मला चालतच नाही. त्यामुळं काही ना काही तर करून कुणाला तर जरा डिवचल्याशिवाय माझं जीवच गमत नाही. मग मला ते पचायला पाहिजे म्हणताना मी तसं खेळतोय. एक लक्षात ठेवा, साधूंनी चांगलं आणि वाईट कधीही म्हणायचं नसतं. आणि मी ज्यांना चांगलं म्हणतोय ना, ज्या नवीन सुना आहेत, जी नवीन लोक आहेत, जी नवीन घरात चौका लागतंय, सगळ्यांचा स्वयंपाक चांगलाच असतोय. मी चांगले एवढ्यासाठी म्हणतोय की आम्ही केलेला आहार महाराजांनी आनंदाने घेतलं, आनंदाने घेतलं, आनंदाने घेतलं. याचा अर्थ सुषमानं केली तिथे चांगलं होतं असं अर्थ घ्यायचा नाही. म्हणजे चांगलं, मग त्यांना परत चौका लावायला उत्साह येतो, आनंद येतो. म्हणून नाहीतर मला
सरस निरस चांगलं वाईट याच्याशी साधूंना काही संबंध असत नाही. तसं जो खरा वंदे तद्गुण लब्धेच्या भावनेतून जो धर्म करतो, ज्याला जीवनाचा अर्थ कळलाय. कागवाडमध्ये 2022ला पूजा झाली, 21 एंडला किंवा 22ला पूजा झाली. त्या पूजेचा सौदरमिंद्र कोण? भाचा म्हणून गावात राहायला आलेला आणि वाटणीनं 5 एकर शेत करणारा माणूस सौदरमिंद्र, आणि गावचे 15-20 एकर शेतीवाले श्रीमंत लोक बघत बसली. भाग्य लागतंय. मी म्हणून सांगितलं, नुसता पैसा आहे म्हणून तुम्हाला मिळणार नाही, तुम्ही समाजातली प्रतिष्ठित लोक आहे म्हणून मिळणार नाही. तुमचं काहीतरी पूर्वीचं पुण्य आणि तुमचं पुढलं भवितव्य जर योग्य असेल तरच तुम्हाला सवालात भाग घ्यायचे किंवा सवाल तुम्हाला मिळायचं पुण्य म्हणजे सौभाग्य. प्रत्येकाला ते मिळत नाही, लक्षात ठेव. म्हणून महाराजींनी सांगितले की काहीही करा, या जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे, त्याच्याही पैशाचा 3च त्याचे शेवटी सत्य. एक तर तो भोग भोगून पाप मिळवणार, एक तर दान देऊन पुण्य कमवणार, नसेल तर असंच मरून जाणार, मी पण खाणार नाही, कोणाला पण खायला देणार नाही म्हणणार, आणि त्या धनाचा नाश होणार. ह्या 3 शिवाय संपत्तीचा आणि या शरीराचा चौथा कुठलाही उपयोग होत नाही. उपयोग सदुपयोग नाही तर दुरुपयोग. जे मला आणि इतरांना सुख संपन्न आनंद देण्यासाठी माझ्या धन संपत्तीचा उपयोग होतो तो सदुपयोग. दुसऱ्याला कोणाला नाही, मी माझ्यासाठीच फक्त उपयोग करणार उपयोग. आणि जे मला आणि दुसऱ्यांना पापाला निमित्त ठरतंय त्याला म्हणायचं दुरुपयोग. जेवायला जायचं, दारू प्यायला जायचं, पार्टी करायला जायचं, मिरवायला जायचं, हे सगळे जे तुम्ही करणार आहे हे सगळं पापाला निमित्त आहे. तुम्ही तुमच्या पोरापुरींच्या लग्नात 5 लाखाचं जेवण घाला, काजू बदाम काय पाहिजे ते घाला, जाताना पाहुणा म्हणणारच जरा केसर कमीच पडलं, म्हणणारच, तो नावं ठेवूनच जाणार. पण तुम्ही या विधानाच्या निमित्तानं 5-50 हजार, लाख, 1.5 लाख रुपये एक दिवसाचा, ते 5-50 हजार तुम्ही 4-5 लाख खर्चला, तेवढीच तुमची 400-500 हजार पाहुणे येऊन जेवणार आहेत. इथं 1.5 लाख रुपये आहारदान एका दिवसाचं दिला तर 5-5, 6-6, 7-7 हजार लोक जेवायला येणार, जेवणार, आणि ती कोण दुसरी नसणार, पूजेला आलेली धार्मिक लोक असणार. आणि ती जाताना आणि म्हणणार शिरदवाडमध्ये जेवण इतकं छान झालतं, आज आहारदान देणाऱ्याला कधीच काही कमी पडू नये असं देवापुढं भाव करून जाणार. कुठे इकडे तिकडे मिथ्यात्वाच्या ठिकाणी महाप्रसाद हे ते लाखो लोकांना घाला, तुम्हाला सामान्य पुण्य मिळेल. पण अशा ठिकाणी जर तुम्ही आहारदान दिला तर 700 पुण्याचा बंध होतो. काय करा लागलोय आम्ही स्वतः मिथ्यात्वाला पोषण आणि दुसऱ्यांना मिथ्यात्वाचं पोषण, पापच लागणार आहे. दुरुपयोग स्वतःच्या परिवारासाठी भोगासाठी वापरला, नुसता उपयोग. पण स्वतःबरोबर समाजाला गावाला आनंद आणि धर्म करण्यासाठी जर वापरला तर त्याचा सदुपयोग तुम्हाला तुमच्या तन मन धन आणि आयुष्याचा उपयोग करायचा आहे की दुरुपयोग करायचा आहे, काय सदुपयोग करायचा आहे, हा विषय तुमच्या हातात आहेत. म्हणून मुनी महाराज कधीही कसलेही आहार मिळू दे, खेद भिन्न होत नाहीत, अहंकार येत नाही, राग येत नाही, तिरस्कार करत नाहीत. जे आहे त्याच्यात समाधान होतं. साधु के साथ रहकर साधु नहीं बनेंगे तो चलेगा. अध्यक्ष महाराज, साधु के साथ रहकर साधु नहीं बनेंगे तो चलेगा, कम से कम संतोषी मातानव पळू.
कुठं पळू आणि कुठं सोडू अशी अवस्था नवऱ्याची यायला नको. एक तर राष्ट्रकुमारिका झाल्या तयार आमची. हां, तर संतोषी माता नव्हे, संतोषी म्हणजे समाधान. तुमचं आहे ते सोड, त्याग करायचं राहू दे. निदान इथनं पुढं तर काहीही मिळवणार नाही, मी आहे त्याच्यात आनंदानं समाधानं राहणार, एवढं तर धर्म करून आम्हाला भावना व्हायला पाहिजेत. तेवढे पण भाव होत नसतील तर मग आपल्या आयुष्याचा उपयोग काय. म्हणून या ठिकाणी साधू काहीही मिळू आपल्या पुण्यपापाची परीक्षा करतात. ते आज चांगलं मिळालं माझं पुण्य आहे, चुकीचं मिळालं माझं पाप आहे, आनंदानं स्वीकारतात, आनंदानं. तसं आपल्याला धर्मामुळं फायदा होऊ दे नाही तर राहू दे, जे आपल्याला मिळणार आहे ते आनंदानं सहन म्हणजे स्वीकारून त्याच्यामध्ये धर्म करायचा आहे. आणि तो धर्मच तुम्हाला आम्हाला तारणार आहे, अन्यथा नाही. हमारा धर्म कोई निरमा पाउडर नहीं जो इस्तेमाल करे और फिर विश्वास करे. हमारा धर्म कोई निरमा पाउडर नहीं जो पहले इस्तेमाल करे और फिर विश्वास करे. हमारा धर्म तो LIC जैसा है, जीवन के साथ भी और जीवन के बाद भी. आम्ही केलेला धर्म या भवात पण आम्हाला उपयोगाला येणार आहे आणि पुढल्या भवात सुद्धा सुख संपन्नता करणार आहे. किती मुलगीच्या नावावर इन्शुरन्स काढा, किती मुलांच्या नावावर इन्शुरन्स काढा, किती नातवांच्या नावावर इन्शुरन्स काढा, किती तुमच्या नावावर इन्शुरन्स भरा, तुम्ही मेल्यावर फक्त 20,000च लाकडाचं धरून. आणि लईच जर तुमची प्रसिद्धी असली तर 12व्या दिवसाचं खीर धरून 1 लाख, 1 लाखाच्या वर तुम्ही किती 50 लाखाचा नाही तर 10 कोटीचा इन्शुरन्स उतरवा, तुमच्यासाठी काही उपयोगाला येणार नाही. ऐकायलाय काय जयांना? उद्या सवळं नेसून आणतो असं म्हटल्यात. काय नेसवायला बारकं पोरग आहे? किती मया करा, किती काही करा, वास्तविक सत्य लक्षात ठेवा. ज्या मुलांच्यासाठी आणि ज्या मुलींच्यासाठी आम्ही मिळवून ठेवायला लागलोय ना, तीच मुलं तीच मुली तुमच्यावर किती प्रेम असू दे, तुमच्यावर किती आस्था असू दे, किती मर्जी असू दे, नवरा मेल्यावर 3 दिवस लोकांना शांत बसायचं झालं नाही, खुर्चीवर बसणारे हे जग आहे. काही नाही तुमच्या घरात वेगळं, काही नाही. तुम्ही मेल्यानंतर 20वा दिवस सुद्धा उजडणार नाही. तुम्ही जे मिळवून ठेवलंय त्यातलंच 10-20 घेतील, अधिकाऱ्याकडे चावडीत जातील, हे 10-20 घ्या, माझ्या बाबाचं नाव पहिला 7 वाऱ्यावरचं कमी करा. आयुष्यभर एवढं तुम्ही केलेल्या संपत्तीत कागदावर सुद्धा तुमचं नाव तुमची मुलं आणि मुली ठेवणार नाहीत. तुम्हीच मिळवलेल्या पैशाचं त्यांनी पैसे देऊन तुमचं नाव खोडतील. पण या पूजेच्या निमित्तानं आणि आयुष्यात येऊन मंदिरासाठी, धर्मासाठी आणि चांगल्या कामासाठी दान दिला तर स्वर्गातला देव येऊन सुद्धा तुमचं नाव खोडायची ताकद त्याच्यामध्ये नाही. मिळवलेल्या संपत्तीतला आई वडिलांनी दिलेल्या संपत्तीचा 5-10% संपत्तीचा उपयोग जर तुम्ही या पूजेच्या निमित्तानं धर्मामध्ये केला तर त्या पुण्यानं त्या दिलेल्या दानाचं फळ तुम्हाला कधी ना कधी तर कमीत कमी वेळेत मोक्ष मिळेल. आणि असंच ठेवला तर कागदावर सुद्धा तुमची नावं तुमची पोरं ठेवणार नाहीत. ॲज यू लाईक, आय डोंट नो. काय करायचं आहे ते तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. सांगणं एवढंच माझी जबाबदारी आहे. वास्तविक सत्य तुमच्या पुढं मांडणं एवढंच आमची जबाबदारी आहे. त्याच्यापेक्षा जास्त आम्ही कुणाला जबरदस्ती करू शकत नाही. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नये मंगल गावे. ओम नमः सबको क्षमा,
सबसे क्षमा.